नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चरिस्ट जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पिकांचे भाव कसे वाढतात आणि कमी होतात याची सविस्तर माहिती बघणार आहोत। या माहितीने तुम्हाला बाजारातील भाव समजायला आणि योग्य वेळी पीक विकायला मदत होईल। तर मित्रांनो, पिकांचे भाव कसे ठरवले जातात? तर पिकांचे भाव ठरवताना काही महत्त्वाचे घटक विचारात घेतले जातात। त्यामध्ये बाजारातील मागणी, पुरवठा, हवामान परिस्थिती, निर्यात आयात आणि सरकारी धोरण यांचा समावेश होतो। तर मित्रांनो, भाव वाढण्याची कारणे: मागणी जास्त किंवा पुरवठा कमी। जर बाजारात पिकांची मागणी जास्त असेल पण शेतकऱ्यांकडे उत्पन्न कमी असेल तर भाव वाढतात। उदाहरण: कापसाचा उत्पादन हंगाम कमी असेल तर त्याचे भाव जास्त असतात। मित्रांनो, हवामान आणि नैसर्गिक आपत्ती: अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट किंवा पुरामुळे पीक नष्ट होते। उत्पादन घटल्यामुळे बाजारात पुरवठा कमी होतो, ज्यामुळे भाव वाढतात। निर्यात वाढ: जर पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त मागणी असेल तर निर्यात वाढते आणि त्यामुळे स्थानिक बाजारात उत्पादन कमी पडते। सणासुदीचे दिवस किंवा हंगामी मागणी: सणाच्या काळात लोक विशिष्ट पिके जास्त प्रमाणात विकत घेतात। उदाहरणार्थ, दिवाळीत फळांची किंमत नेहमी वाढतात। साठेबाजी: काही व्यापारी साठेबाजी करून पुरवठा कमी करतात, ज्यामुळे कृत्रिमरित्या भाव वाढले जातात। मित्रांनो, भाव कमी होण्याची कारणे: पुरवठा जास्त, मागणी कमी। जर उत्पादन खूप झाले आणि मागणी कमी असेल तर भाव घसरतात। उदाहरणार्थ, टोमॅटो किंवा भाजीपाला अधिक पिकला तर शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो। हवामान चांगले: जर हवामान चांगले असेल तर पीक चांगले आले तर उत्पन्न भरपूर होते। पुरवठा वाढल्याने बाजारात भाव कमी होतात। आयात केल्यास: जर दुसऱ्या देशातून स्वस्त दरात आयात झाली तर स्थानिक उत्पादनाच्या किमतीवर परिणाम होतो। उदाहरणार्थ, स्वस्त धान्य किंवा तेल आयात झाले तर भारतीय बाजारात त्याचा परिणाम होतो। सरकारने काही वेळा वस्तूची दर कमी ठेवण्यासाठी निर्यात बंद केली किंवा किमान आधारभूत किंमत लागू केली तर बाजारातील भाव कमी होऊ शकतात। उदाहरणार्थ, कांदा आणि साखर निर्यात बंदी: उत्पादनावर असलेली जास्त अवलंबित्व: काही ठिकाणी एकाच पिकांचे जास्त उत्पादन होते असल्याने स्थानिक बाजारात भाव कमी होतात। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी उपाय म्हणजेच हवामान आणि बाजारपेठेचा अभ्यास करा। बाजारातील मागणी, पुरवठ्याची स्थितीची माहिती ठेवा। हवामानानुसार पिकांचे नियोजन करा। साठवणुकीची सोय करा। पिके साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज किंवा गोदामांचा उपयोग करा। यामुळे कमी भावाची काळात विक्री टाळता येते। मित्रांनो, मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठेवा। थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। शेतकरी उत्पादक गट FPO स्थापन करा आणि सामूहिक विक्री करा। सरकारी योजनेचा लाभ घ्या। किमान आधारभूत किंमत MSP आणि शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घ्या। स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्या। मित्रांनो, पिकाचे भाव वाढणे आणि कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्यामागची कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे। योग्य माहिती, हवामानाचा अंदाज आणि बाजारपेठेचा अभ्यास करून पिकांची विक्री करा। शेतीशी संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।